केली। एवढंच नाही, त्या पुस्तकामध्ये सर्वात जास्त बदनामी जर कुणाची केली असेल तर ती बौद्ध सम्राट अशोकाची बदनामी केली। त्याच्यामध्ये त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्माचा सावरकरांना आणि त्यांच्या पिळावळीनं सर्वात जास्त अपमान केला। सावरकर वैदिकांना राष्ट्राभिमानी म्हणतो आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोही म्हणतो। त्या पुस्तकामध्ये ज्या बौद्धांनी या देशाला तथागत बुद्धाचा वारसा दिला, ज्या देशामध्ये आजही तथागताच्या नावाशिवाय या देशाचं अस्तित्व नाही आहे, त्या तथागताच्या बौद्ध राष्ट्राला आणि बौद्ध लोकांना सावरकरानं वैदिकांचा स्वराष्ट्राभिमान आणि बौद्धांचा राष्ट्रद्रोह या मथळ्याखाली, या टायटलखाली बौद्धांची बदनामी केली। मी तुम्हाला काय सांगत आहे की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी सावरकर आणि सावरकराच्या नंतरचे सर्व लोक का करत आहे, तर त्यांना माहित आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपादकाचा वारसा हा सम्राट अशोक आणि तथागत बुद्धाशी आहे।